काय मी साऱ्या या ठिकाणी प्रकर्षाने सांगतोय, अलीकडच्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं बोलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होत आहे. 14 सालामध्ये निकाल लागले त्यावेळेला आम्ही सगळेजण होतो. भुजबळ साहेब होते, मी होतो, दादा होते, प्रफुल्लभाई होते. आदरणीय साहेबांनीच आम्हाला सूचित केलं की त्यावेळेला भारतीय जनता पक्षाला पण बाहेरून पाठिंबा द्यावा. आपण त्यावेळेला घोषणा केली. त्यानंतरच्या कालावधीमध्ये सरकारमध्ये येण्याच्या प्रक्रिया अनेक वेळा घडत गेल्या, पण त्याच्यामध्ये दुर्दैवाने त्यावेळेला ते होऊ शकलं नाही. 19मध्ये सुद्धा काय झालं ते आपण सर्वांनी मिळून पाहिलं. 22मध्ये सुद्धा काय झालं ते सर्वांनी पाहिलं. पण 23मध्ये एका निर्णायक क्षणामध्ये ज्या वेळेला दादांना असं वाटलं, एकटेपणा वाटला, त्यांना असं वाटलं की मी एकाकी आहे, त्यावेळेला कोण होतं? दादा होते, प्रफुल्लभाई होते, भुजबळ साहेब होते, सुनील तटकरे होता, हसन मुश्रीफ होते, रामराजे नाईक निंबाळकर होते, दिलीप वळसे पाटील होते, धनंजय मुंडे होते. दादाने एक भावना त्या कालावधीमध्ये व्यक्त केली होती की या गोष्टीसाठी एका निर्णयास्पद मी जातो आहे, येणार आहे. आपण साथ देणार नसाल तर मी निर्णय एकटा घेईन. आम्ही सर्वांनी सांगितलं, दादा तुम्ही आमचे नेते आहात, आजही आहात, कालही होतात आणि उद्याच्या भविष्यामध्ये सुद्धा आहात. महाराष्ट्र घडवण्याची क्षमता कोणामध्ये आहे ते तुमच्याकडे आहे, म्हणून तुम्ही जो निर्णय घ्याल त्या निर्णयाच्या सोबत आम्ही असू, हे त्यावेळेला दादांना आम्ही सांगितलं. आणि त्याच्यानंतरच 3 जुलैला त्यावेळेला तो निर्णय राज्याच्या सरकारमध्ये आपण जाण्याचा निर्णय झाला, NDAमध्ये जाण्याचा निर्णय झाला. शिवशाहू फुले आंबेडकरांची सामाजिक समता, धर्मनिरपेक्ष विचार, ज्या राजकीय विचार सिद्धांतावरती वर्षानुवर्ष आम्ही सर्वांनी मिळून वाटचाल केली, त्याच्यावरतीच त्या सिद्धांतावरती आधारित राहत NDAमध्ये सहभागी होण्याचा निर्णय आपण घेतला. आठवा पण आपल्यापैकी सर्वांनी 5 जुलैला आपलं राष्ट्रीय अधिवेशन झालं METमध्ये. भुजबळ साहेबांच्या त्या महाविद्यालयामध्ये त्यावेळेचं दादांचं भाषण आपण ऐका. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बहिणी आपल्याला पराजय पत्करावा लागला. दादांसारखा दिलदार नेता एका बाजूला पराजय झाला, तरी संध्याकाळी 5 वाजता मला फोन करून सांगितलं की उद्या NDAची बैठक आहे, तुला आणि प्रफुल्लभाईला तिथं जायचं आहे. मी सांगितलं मी जाईन दिल्लीला, पण तुम्हाला भेटल्याशिवाय जाणार नाही. त्यांना भेटलो आणि मग मी दिल्लीला गेलो, कारण माझ्यासाठी दिल्लीपेक्षा दादाच हे माझं सर्वस्व होतं. मग त्यांना भेटलो, त्यांना विनम्रपणाने अभिवादन केलं आणि आम्ही दिल्लीला त्या ठिकाणी गेलो आणि मग NDAमधला त्या ठिकाणचा प्रवास आपण सर्वांनी पाहिला. किती टीका टिप्पणी त्या कालावधीमध्ये सुद्धा सामोरं चालला. अगदी आज वेगवेगळ्यापैकी भाषा केली जाते, त्याच्यातले अनेक जण बोलत आले. दादांचं सकाळी 5-6 वाजल्यापासून सुरू होणारा कार्यक्रम उभ्या महाराष्ट्राने देशाने अनुभवलेला आहे. देशामध्ये त्याच्याबद्दलचं कौतुक वेगळ्या पद्धतीने आहे. काय बोललं गेलं? दूधवाला पण सकाळी उठतो, पेपरवाला पण सकाळी उठतो, बोललं गेलं त्या कालावधीमध्ये, हिणवलं गेलं. माझ्यासारख्याने सांगितलं, दूधवाला पण उठतो, पण दूधवाला लोकांची सेवा करण्यासाठी उठतो. पेपरवाला पण येतो, तो सुद्धा लोकांची सेवा करण्यासाठी येतो. दादा एक असं निखळ व्यक्तिमत्व आहे, ते सुद्धा या सेवा पद्धतीने सेवाचं व्रत ठेवून काम करणारं ते व्यक्तिमत्व आहे. कोण बोललं काय बोललं सर्वांना माहिती आहे. आणि असंही म्हटलं गेलं की सकाळी उठायची त्यांची सवय आहे, ती लवकर उठतात. ते कदाचित त्यांच्या बायकोची किंवा त्यांच्या पत्नीची काहीतरी मजबुरी असेल, मला कळू शकलं नाही. जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने आम्ही सगळेजण राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरलो. मी असा एक अध्यक्ष निघालो की दादाने पूर्ण वेळ बोललं पाहिजे म्हणून मी कधी भाषण केलं नाही. जनसन्मान यात्रेमध्ये बघा मी एकही भाषण केलं नाही. माझी इच्छा होती की बारामतीला मी भाषण करावं, वहिनींना पण वाटत होतं, पार्थला जयला वाटत होतं, पण आम्ही बारामतीमधून दादांची निघालेली अभूतपूर्व मिरवणूक, वहिनी जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने दादांची निघालेली बारामतीमधली मिरवणूक म्हणजे त्यांनी 2 गाड्या बदलल्या, त्या 2 गाडीच्या काचा लोकांच्याकडनं फुटल्या, इतकं दादांच्या मिरवणुकीमध्ये स्वागत त्या झालं होतं. त्यावेळेला आणि राजधर्म काय सांगतोय की एखादी व्यक्ती गेल्याच्या नंतर 40 वर्षाची सावलीसारखी साथ देणाऱ्या वहिनींच्या पाठीमागे उभं राहणं हा आम्हाला राजधर्म आणि धर्मशास्त्र समजत होतं. म्हणून वहिनींचं त्या ठिकाणी उपमुख्यमंत्रीकडून पक्षाचा नेता म्हणून निवड करण्याचा निर्णय घेतला. भले तर आम्ही टीकेचे धनी झाले असून परवा त्याची नाही. अजूनही कोणाला पैसे देऊन ट्रोल करण्यासाठी जी टीम करायची असेल ती करावी, पण आमची नियत साफ आहे, आमची निष्ठा दादांच्या श्रेणी होती. आणि उद्या सर्व आयुष्य बहिणींच्या सोबत राहत महाराष्ट्र घडवण्याचं काम आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये करायचं आहे. होय, मी आज म्हणतोय की सुनेत्रा पर्व महाराष्ट्रामध्ये आजपासून सुरू झालेलं आहे, हे मी आवर्जून या ठिकाणी म्हणू इच्छितो.